सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। संगमनेर तालुक्यात आमदार अमोल खताळ यांनी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीबाबत आढावा बैठक घेतली आहे। येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून सर्व सुखसुविधा मिळाव्यात, यासाठी या बैठकीचं आयोजन केलं गेलं। यावेळी या बैठकीला उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, प्रांत अधिकारी अरुण उंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची त्याचबरोबर शेतकऱ्यांची हजेरी होती। या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेत। संगमनेर तालुक्यामध्ये खतांचा काळाबाजार होणार नाही, यासाठी अधिकाऱ्यांनी हेल्पलाईन नंबर सुरू करावा, अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात। यावेळी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या योजनांची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी यांनी दिली। तर खरीप हंगामासाठी दर्जेदार बियाणं आणि खतांचा वेळेवर पुरवठा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आमदार अमोल खताळ यांनी दिल्यात। आज संगमनेर तालुक्यामध्ये काम करण्यासाठी अधिकाऱ्यांना पूर्ण मोकळीक दिल्या जाते। त्यामुळेच आज कुठेतरी कृषी विभागाचं सुद्धा आज बोडके मॅडमच्या माध्यमातून, गोसावी साहेबांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने काम झालेलं आपण बघितलंय। फार्मर आयडीच्या बाबतीत असेल, शेतकऱ्यांच्या बांधावर असेल, शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याचं काम निश्चित त्यांच्या माध्यमातून झालं। आता त्यांनी मगाशी जो आढावा दिलाय त्यामध्ये मागील वर्षीचं पर्जन्यमान जे होतं, यावर्षी तसं राहील अशी परिस्थिती तरी सध्याच्या वातावरणामुळे जाणवत नाही। अल्निनोचा जो अंदाज आलाय, त्यामुळे आपल्या राज्य सरकारने सुद्धा भूमिका घेतलेली आहे की आता पाणी साठे सुद्धा राखीव ठेवले। पाणी सुद्धा आपल्याला पिण्यासाठी राखीव ठेवणं गरजेचं होतं, परंतु हे करताना आता आपल्याला पाण्याच्या अंदाजानुसार शेतीमध्ये उत्पन्न घेण्याची पद्धत सुरू करावी लागेल। आता आपल्याकडे ऊस होतो, ज्याला पाण्याची उपलब्धता आहे त्याला शक्य आहे, परंतु आज जर परिस्थिती अशी राहिली, कारण ग्लोबल वॉर्मिंग हवामानाच्या परिस्थितीमुळे आज आपल्या संगमनेरच नाही तर जिल्हाच नाही, महाराष्ट्रच नाही तर जगासमोर एक मोठं आव्हान निर्माण झालंय। याच्यावरती आपल्याला मात करून पुढे जाण्यासाठी पाण्याचं थेंबाथेंबाचं नियोजन करावं लागेल। आणि हे करताना कुठेतरी आज तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी वाढली, विशेषतः कृषी विभागाची जबाबदारी वाढलेली आहे। शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत जाऊन आपल्याला पारंपरिक पीक पद्धती जी आहे ही ठराविक लोकांनी ती स्वीकारली। आता या व्यतिरिक्त आपल्याला पुढे जावं लागेल। कृषी दुकानदार संघटनेचे सुद्धा पदाधिकारी माझ्याकडे 4 दिवसापूर्वी आले होते, त्यांच्या मागण्या काही रास्त असतील, परंतु असं नाही का त्यांच्या मागण्याकडे आपण दुर्लक्ष करतोय, परंतु आपल्याला मेन मागणी, आपली जी प्राथमिकता आहे, आपला बळीराजा आपला शेतकरी आहे। आपल्या शेतकऱ्याला प्रत्येक गोष्टीने आज सरकार त्यांच्या पाठीशी ठाम उभं राहत आहे। लवकरच 2-3 दिवसामध्ये, 8-10 दिवसामध्ये आपला कर्जमाफीची जी घोषणा झाली होती त्याची सुद्धा अंमलबजावणी होती, परंतु कर्जमाफी करायला लागू नये यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे, शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे। आणि हे कधी शक्य होईल, ज्यावेळेस तुम्ही आम्ही सगळे राज्यकर्ते, अधिकारी सगळे मिळून या बळीराजासाठी काम करू, त्यावेळेस निश्चित मला असं वाटतं की आपल्याला त्यामध्ये मार्ग निघेल। आता मागच्या वर्षीचा पावसाचा अंदाज मॅडमनी सांगितल्यानुसार मागच्या वर्षी एकूण 388च्या आसपास मिलीमीटर पाऊस झाला होता, पण तो सुद्धा सप्टेंबर-ऑक्टोबरच्या वेळेस झाला होता। आत्ताचीच परिस्थिती आपण बघितलं असेल तर एप्रिल महिन्यातच परिस्थिती विदारक झाली। पाण्याचे टँकर सुद्धा आपल्याला सुरू करावे लागलेत। येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये जसं खरीपाच्या, आता आपल्याकडचं जे मागच्या वर्षीच्या याच्यात बघितलं तर मला वाटतं मका वाढलं, कारण आपल्याकडं जनावरांची संख्या मोठी असल्यामुळं दुधाच्या दृष्टीने मक्याचं, बाजरीचं आता आपल्याकडे प्रमाण खूप कमी झालंय, परंतु तूर, मूग, उडीद, आणि मला असं वाटतं की आता आपल्याकडून शेतकऱ्यांसाठी आपलं महायुतीचं सरकार जे आहे ते बियाणं सुद्धा मोफत देण्याचा कार्यक्रम घेत असतो। सोयाबीनचं आणि आपण मक्याचं बियाणं देत असतो। तूर, मूग सरकारच्या वतीने, कृषी विभागाच्या वतीने
बियाणं मोफत दिले जातील, तर त्याचं सुद्धा काही शेतकऱ्यांनी पाण्याची परिस्थिती पाहून निश्चित त्या गोष्टीचं अवलंबन केलं पाहिजे असं मला वाटतं. तर याच्यामध्ये दरवर्षीचा प्रश्न असतो शेतकऱ्यांचा, युरिया पाहिजे. युरियामध्ये काही ठिकाणी साठेमारी केली जाते, काही ठिकाणी ब्लॅक केला जातो. त्या बी तक्रारी दरवेळेस त्या माध्यमांमध्ये बातम्या येत असतात. परंतु मला वाटतं मागच्या वर्षी कृषी विभागाने आपण ज्या सूचना दिल्या होत्या त्याचं पालन चांगलं केल्यामुळं मागच्या वर्षी काही तेवढी परिस्थिती राहिली नाही. ज्या पद्धतीने वरतून युरियाचा पुरवठा कमी जास्त होत असतो, परंतु त्या उपर सुद्धा आल्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्युशन जे आहे त्यामध्ये आता कृषी विभागाचे मला वाटतं प्रत्येक कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी लक्ष ठेवून राहणार आहेत. त्यामुळे असा प्रकार होणार नाही. आणि कृषी विभागाने मला असं वाटतं की त्या कालावधीपुरती तात्पुरता एक तुम्ही हेल्पलाईन क्रमांक आपल्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिला पाहिजे, का ज्यामध्ये त्यांना बी बियाण्याच्या संदर्भात असेल किंवा खताच्या बाबतीत असेल कुठली अडचण येणार नाही, यासाठी आपण एक टोल फ्री राज्य पातळीवर असेल, जिल्हा पातळीवर असेल, पण आपल्या संगमनेरच्या कार्यालयाच्या माध्यमातून तुम्ही तुमचा एखादा माणूस तिथं दिला पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं. मागणी जी आहे, मागणीच्या प्रमाणात मला वाटतं उपलब्धता सुद्धा आपल्याला देण्यात बियाण्याची काही इश्यू राहणार नाही. फक्त युरियाचाच विषय जो बऱ्यापैकी प्रत्येक वेळेस घेतला जातो, त्याच्यामध्ये यावर्षी सुद्धा आपण लक्ष द्यावं. ज्याच्यात आता मी स्वतः बघितलं, त्यांनी दिला होता एक स्कॅनर दिला होता. मी त्यांना विचारलं अधिकाऱ्यांना का चालू आहे का, कारण बऱ्याच वेळेस कधी कधी ते स्कॅनर चालू नसतात, परंतु कृषी विभागाने सुरू केलेला स्कॅनर चालू आहे, त्याच्यामध्ये दिसतंय. तर ती उपलब्धता फक्त त्याच्या खाली आलेल्या कमेंट्स आपण बघितल्या पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये काहीतरी शेतकऱ्यांनी सांगितलंय तर त्यात ज्या सुधारणा असतील त्या करून घ्या. काही त्याच्यात यादी दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. माझी बी या माध्यमातून हे राहील, कारण कृषी दुकानदार आले होते, त्यांचं म्हणणं होतं का आमच्यावरती विनाकारण कंपनीवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, परंतु आमच्यावरती होता. तर त्या बाबतीत आपण निश्चित त्यांच्या पाठीशी राहू. परंतु त्यांनी सुद्धा इथं ज्यावेळेस खतं बियाणं देताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा काळा बाजार होणार नाही, शेतकऱ्याची अडवणूक होणार नाही, शेतकऱ्याची लुटमार होणार नाही, याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. बैठकीला बी आपल्याला तसा प्रतिसाद मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला जायचं आहे. त्यामुळं गावामध्ये तुम्ही ग्रामपंचायतीला सुद्धा या बाबतीत विश्वासात घेऊन जर काही गोष्टी केल्या तर निश्चित चांगल्या राहतील. तालुक्यामध्ये ट्रॅक्टरमध्ये सगळ्यात जास्त आपण उच्चांकी वाटप कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलंय. त्याबद्दल मी कृषी विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी असेल त्यांचं अभिनंदन करतो. चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करताय. नुकसान भरपाईचं सुद्धा ज्या ज्या पद्धतीने मध्ये अवकाळी असेल त्याची सुद्धा पंचनामे शेतकऱ्यांचे झालेत, पण काही ठिकाणी ओरड बी येत असते. तर कृषी सहाय्यक जे आहेत आपली, ज्यावेळेस आपल्याला शेतकऱ्यांकडून सांगितलं जातं का आमचा पंचनामा करा, परंतु त्यावेळेस तुमच्याकडून तलाठी असेल यांच्याकडून सांगितलं जातं का मंडलामध्ये पाऊस तेवढ्या प्रमाणात झाला नाही. त्यासाठीच मागच्या वर्षी मी हा विषय घेतला होता का मंडलाची रचना होणं गरजेचं आहे. उद्या मंडलाचे 6-6, 7-7 गावं त्याच्यामध्ये आहेत. एका गावात पाऊस पडला तर दुसऱ्या गावात पडेल अशी शक्यता नसती, परंतु दुर्दैवाने ही परंपरा प्रथा पुढे सुरू राहिल्यामुळं याचा आपल्याला शेतकऱ्यांना उत्तर देताना तुमचा दोष नसतो, कृषी विभागाचा दोष नाही, तलाट्यांचा दोष नाही, परंतु हा जो यंत्रणेचा दोष आहे यामध्ये आपल्याला सुधारणा करणं गरजेचं होतं. त्यामुळं जिथं प्रत्यक्ष आपल्याला दिसल, आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना सुद्धा मागे विनंती केली होती, पालकमंत्री महोदय विखे पाटील साहेबांना विनंती केली होती का साहेब प्रत्यक्ष पाहणी करूनच आपण काही ठिकाणी पंचनामे होणं गरजेचं राहतं. पावसाच्या त्याच्या आता तुम्ही नवीन सुद्धा काहीतरी ग्रामपंचायत वाईज करताय, त्याच्याबद्दल आपल्याला चांगलं राहील. मागच्या महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, निमज असेल, तांदरपळ असेल, या भागामध्ये आम्ही स्वतः तिथं गेलो होतो. कारण आपलं सरकार जे आहे हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणारं सरकार असल्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रत्येक योजना केंद्र सरकारची असेल, राज्य सरकारची असेल, या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल, ट्रॅक्टर झालं, अवजारं झालं, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह योजना आहे, पीक कर्जाला कुठं अडचण येणार नाही याची काळजी घेऊ. सगळ्यांना शेतकऱ्यांना माझं पुन्हा आपल्या या निमित्ताने आव्हान राहील का यावर्षी थोडी आपली पावसाची परिस्थिती कमी जास्त असल्यामुळे पाणी आपल्याला जपून वापरायचं आहे. जरी आता आपल्या प्रवरामाईला पाणी सुरू आहे, निळवंड्याच्या कॅनलला पाणी सुरू आहे, परंतु पुढील कालावधीत सांगता येत नाही. त्यामुळे मी पुन्हा आपल्याला आवाहन करेल का
या पीक पद्धतीमध्ये आपल्याला जर बदल करणं शक्य झालं तर ते करून शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहू हा विश्वास आपल्याला या निमित्ताने व्यक्त करतो आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी करत असलेल्या कामाचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. याप्रसंगी तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत शेती उपयोगी अवजारे दिले गेलेत. अशा शेतकऱ्यांचा सन्मान केला गेला. ज्या शेतकऱ्यांचा शेती करताना अपघातग्रस्त मृत्यू झालाय अशा शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीचा धनादेशही आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सुपूर्द केला गेलाय. खरीप पूर्वतयारीसोबतच पाणी टंचाईग्रस्त भागाला तात्काळ दिलासा देण्याचे निर्देश आढावा बैठकीतून दिले गेलेत. कृषी विभागानं शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावं आणि बियाणे तसेच खतांची कमतरता भासू नये यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही आमदार अमोल खताळ यांनी केल्यात. आमदार अमोल खताळ हे पंचायत समिती आणि प्रशासकीय स्तरावर अशा बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.